श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपती। हर 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 महादेव। आपण श्रीमद् भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत। या अगोदरच्या सत्रात आपण पाहिलं, ज्याला योग साध्य झालेला आहे त्याची स्थिती काय होते। सियाराममय सब जग जानी, हरिव्यापक सदा सर्वत्र समान, अशा प्रकारची स्थिती, दृष्टिकोन त्या साधकाचा होतो। त्यांना सर्वत्र श्रीरामचंद्र प्रभू आणि हरी दिसतात। भगवान म्हणतात, असा जो योगी आहे स योगी परमो मतः, असा जो योगी आहे अत्यंत श्रेष्ठ आहे। अशा योगाची स्थिती अत्यंत श्रेष्ठ असते असं भगवान म्हणतात। मग अर्जुनाला एक प्रश्न पडतो। अर्जुनाला असे बरेच प्रश्न पडत असतात। जेव्हा भगवान अर्जुनाला भगवद्गीता सांगतात त्यावेळेस अर्जुनाला बरेच प्रश्न पडतात आणि त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी तो भगवंताला विचारत असतो। आता काय म्हणतो बघा। अर्जुन उवाच, योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन, यतस्याहं न पश्यामि चंचलत्वात् स्थितिं स्थिराम। आता दुसरा पण श्लोक तोच आहे, प्रश्नाचाच आहे, तो घेऊ आणखी। चंचलम ही मना कृष्ण, प्रमाती बलवद दृढम, तस्याहं निग्रहं मन्ये वायोरेव सुदुष्करम। याचा अर्थ असा, योऽयं योगस्त्वया प्रोक्ता, हे मधुसूदन, हे श्रीकृष्णा, तू हा जो साम्य योग सांगितलास, हा जो योग सांगितलास तो मला काय वाटतं, तो चंचलत्वात स्थितीम स्थिराम, म्हणजे तू चंचल, मन चंचल असल्यामुळं स्थिर होत नाही मन। त्याच्यामुळं काय होतं की हा योग साध्य होणं कठीण आहे। चंचलम ही मना कृष्ण, प्रमाथी बलवद दृढम, हे मन कसं आहे, चंचल आहे आणि प्रमाथी पण आहे, बलवान आहे। प्रमाथी म्हणजे हट्टी, दांडगं असं म्हणतो बघा। बलवान आहे, दृढ आहे, त्याने एक जर ठरवलं कोणती गोष्ट करायची तर ते केल्याशिवाय राहत नाही, दृढम आहे। तस्याहं निग्रहं मन्ये, अशा प्रकारच्या मनाला आवरणे, वश करणे, ताब्यात ठेवणे। वायोरीव दुष्कृतम, म्हणजे वायूला मुठीत पकडल्यासारखं आहे। आपण वायूला मुठीत पकडू शकत नाही, तशा प्रकारे ह्या मनाला वश करू शकत नाही, निग्रह करू शकत नाही, ताब्यात ठेवू शकत नाही। कारण मन हे फार चंचल आहे, नुसतं चलच नाही, चंचल आहे असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात। आणि प्रमाती आहे, दांडगा आहे, हट्टी आहे, बलवान आहे। अशा प्रकारच्या मनाला ताब्यात ठेवणं अर्जुनाला वाटतं की फार कठीण आहे। जसं वायूला मुठीत ठेवावं, मुठीत ठेवू शकत नाही आपण, तशा प्रकारे मनाला ताब्यात ठेवू शकत नाही। मग असं असेल तर हा योग कसा साध्य व्हावा। संसारिक मनुष्य आहोत आपण, या संसारिक मोठमोठ्या योग्यांना सुद्धा मन ताब्यात ठेवणं कठीण जातं। मग आपल्यासारख्या संसारिक मनुष्याला हे कसं साध्य आहे। हे मन काय आहे, फार हट्टी आहे, बलवान आहे, नको करू म्हटलं की करणार। जसं लहान मुलाला सांगितलं की करू नको रे, तर ते अवश्य करतं। तशा प्रकारे हे मन आहे, मनाला सांगितलं असं करू नको, ते अवश्य करणार। लहान मुलासारखा तो हट्ट करणार। हा जो प्रश्न अर्जुनाचा आहे, आपणा सर्वांचाच आहे। हा सर्वांना प्रश्न पडतो, सर्वांना वाटतं की हा जो योग आहे साध्य होणं, करणं फार कठीण आहे। मन चंचल असल्यामुळं मला आवरणं फार कठीण आहे।
म्हणून अर्जुनाला हा प्रश्न पडलेला असतो आणि तो श्रीकृष्ण महाराजाला म्हणतो, देवा हे संसारिक मनुष्याला जमणं फार कठीण आहे. आता ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात पहा, बघू आपण. हे मन कैसे केवडे, ऐसे पाहो मन तरी न सापडे, एरवी रहाटवया थोडे तर लोके या. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, ह्या मनाला पाहायला गेलं एवढं आहे म्हणलं तर एवढं नाही, किती आहे माहीत नाही, आणि ते आपल्या मनाला सापडत पण नाही, म्हणजे आपणाला सापडत पण नाही हे मन अशा प्रकारचं. आणि ह्या मनाला हे पूर्ण जग म्हणा किंवा त्रैलोक्य म्हणा हिंडायला हुंदडायला कमी पडतं. एरवी रहाटावया त्रैलोक्य या कमी पडतं, त्रिलोकसुद्धा कमी पडतं आहे ना ह्या मनाला राहायला न राहण्यासाठी, हुंदडण्यासाठी, भटकण्यासाठी. म्हणून ऐसे कैसे घडेल जे मरकट समाधी येईल. मग अशा प्रकारे कसं घडेल. मरकट जो आहे, माकड आहे, त्याला समाधी लागते का. माकड जसं चंचल असतं त्याला समाधी लागत नाही. मनाला माकडाची उपमा दिलेली आहे. माकड जसं चंचल आहे तसं मन चंचल आहे, माकडाला समाधी लागू शकत नाही. तसं या मनाला सुद्धा समाधी लागू शकत नाही. का रहा मनीतल्या राहिलं महावातू. आता एक झंझावाट आहे, वारं वाहतं, वावटळ येते, त्या वावटळीला म्हटलं थांबते का वावटळ, नाही थांबत ना. तशा प्रकारे हे मन थांबत नाही. मन फार दांडगा आहे, बलवान आहे. जे बुद्धी ते सळे निश्चया ते टाळी. हे मन आहे, बुद्धीला सळतं म्हणे, आणि निश्चय केला काही त्याला टाळतं. ते एखादे आपण निश्चय केला की हे करायचं त्याला टाळतं. धैर्याची हातफळे मिळवून ज्या, धैर्याच्या हातावर टाळी देऊन पडतं. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की हे मन जे आहे बुद्धीला सळतं, निश्चयाला टाळतं आणि धैर्याच्या हातावरती टाळी देऊन पळतं असं ते म्हणतात. जे विवेका ते भुलवी, विवेकाला भुलवतं. संतोषाशी चाड लावी, बैसी जे तरी हिंडवी दाही दिशा. बस म्हटलं की दाही दिशाला जातं. अशा प्रकारचं हे आहे. आणि संतोष म्हणजे मनाचं स्थिरता जे असतं ना त्याला काय लावतं ते की त्याला छंद लावतं. म्हणजे मनाला संतोष झाला तर मनुष्य स्थिर होतो. परंतु हे मन असं आहे की संतोषाला काय लावतं ते छंद लावतं. बस म्हटलं की बसत नाही, दाही दिशा हे मन भटकत राहतं. जे निरोधले घे ओवावे, जे संयमची हो सावावे, ते मन आपला स्वभावे सांडेल. हे मन कसं आपला स्वभाव सांडेल. अशा प्रकारचं जर मन आहे, ह्याला जर आवरलं, निरोध केला याचा म्हणजे आवरायचा प्रयत्न केला तर उसळी देऊन बाहेर निघतं. अशा प्रकारे संयमाने ठेवावं म्हटलं तर राहत नाही. मग अशा प्रकारचा स्वभाव जो आहे या मनाचा तो सोडून देईल का. म्हणून मन एक निश्चळ राहील, मग आमाशी साम्य होईल. जर मन निश्चळ झालं, मन जर स्थिर झालं तर समाधी लागू शकते, हे बरोबर आहे. परंतु मन स्थिर होत नाही, हे विशेषही न घडेल याची लागेल. परंतु हे होतच नाही, मन स्थिरच होत नाही. मग कशा प्रकारे समाधी लागेल असं ज्ञानेश्वर महाराज समजावून सांगतात. मन हे फार म्हणजे दांडगा आहे, हट्टी आहे, आवरत नाही आहे. मनाला सांगितलं हे कर ते करत नाही. आपल्या कुशल ग्रंथामध्ये उल्लेख आहे, मन अस्थिर आहे, चंचल आहे. अस्थिर आहे, चंचल आहे, ठीक आहे. एखाद्या वेळेस अस्थिर आहे, चंचल आहे, ठीक आहे, त्यांना पकडून आणता येईल. परंतु होतं काय, परंतु हे फार बलवान पण आहे, हट्टी आहे, दांडगा आहे. अशा प्रकारचे उपमा ज्ञानेश्वर महाराज देतात आणि श्रीकृष्ण महाराज पण सांगतात. आता हे मन शरीरात कुठे आहे हे विज्ञानाला पण समजलं नाही आणि अध्यात्माला सुद्धा समजलं नाही. मन या ठिकाणी आहे असं आपण म्हणतो, परंतु मन कुठे आहे हे माहीत नाही. अध्यात्माला पण कळलं नाही आणि आपलं संसारिक किंवा विज्ञानालासुद्धा मन आपल्या शरीरामध्ये कुठे आहे हे कळलं नाही.
मग अशा प्रकारचे प्रश्न ज्यावेळेस अर्जुनाने विचारले, हे देवा, मनाला आवरणं फार कठीण आहे, वायूला मुठीत ठेवण्यासारखं आहे, मन काही स्थिर होत नाही, मग काय करायचं? मग त्यावेळेस भगवान काय म्हणतात? भगवान सांगतात, असंशय महाबाहो मनो दुर्निग्रह चलम अभ्यासेन तु कौंतेयम वैराग्येन च ग्रह्यते. श्रीकृष्ण महाराज म्हणतात, हे अर्जुना, तुझं म्हणणं बरोबर आहे. मन हे फार चंचल आहे, त्याचा निग्रह करणे, त्याला ताब्यात ठेवणे, तू जे म्हणतोस ते बरोबर आहे. परंतु कशानं? अभ्यासेन आणि वैराग्येने. म्हणजे अभ्यास केल्यानं आणि वैराग्य केल्यानं हे मन ताब्यात राहतं. अध्यात्मामध्ये अभ्यास आणि वैराग्याला फार महत्त्व आहे. या अगोदर आपण पाहिलं, श्रीकृष्ण महाराज म्हणाले होते की ह्या योगाचा अभ्यास हळूहळू करायचा, शने शने, म्हणजे शने शने अभ्यास करायचा, हळूहळू अभ्यास करायचा. तिच्यामध्ये घाईगर्दी करायचं नाही. हळूहळू जर अभ्यास केला तर हा योग सिद्ध होतो. आता काही उदाहरण घेऊ आपण. किती कठीण काम असलं, हळूहळू काम केलं तर ते काम सिद्ध होतं. आपण एक साधं उदाहरण घेऊ. शेतामध्ये आपण जातो, शेतात वाट नसते, शेतात समजा वाट नाही आहे, मग आपण समजा एकाच वाटेने आपण चालू लागलो. का होतं? तिथं एक पायवाट तयार होतो. रोज त्याच मार्गाने जायचं, रोज शेतामध्ये त्याच मार्गाने गेल्यानंतर एक पाऊल वाट तयार होते. गाडी रस्ता पण तसंच आहे. गाडी एकाच मार्गाने गेली तर चाकारी पडते अशी, आणि गाडीचा मार्ग तयार होतो. आणखीन एक उदाहरण. अगोदरच्या काळामध्ये विहिरीतून पाणी काढायचं म्हणजे मोठ्यानं काढायचं. आता बऱ्याच जण मुलांना माहीत नसेल मोठ का असते. बैलांनी ती मोठ ओढली जाते, त्याला मोठमोठे कासरे दावे असतात, सोला असतात, आणि त्या मोठेला बांधतात आणि एका चाकावरून घेऊन असं बैल ती मोठ पाण्यातून वर काढतात. हे आजकालच्या मुलांना माहीत नाही, परंतु अगोदर ज्यावेळेस इंजिन नव्हतं, मोटर नव्हती, लाईट नव्हते, त्यावेळेस मोठेनं विहिरीतून पाणी काढायचं. मग त्यावेळेस का असायचं की एक सोल असायची, ती खाली ती दगडावरती घासत यायची. दगड कठीण असायचा, त्या दगडावरून घासत यायची. असं वर आली, वर आली की बैल पुढे जायचे, आणि मग पाणी ओतलं की मग आणखीन बोट खाली जायची. असं करत ती जी सोल आहे ती दगडावरती घासली जायची. मग काही दिवसानंतर किंवा काही महिन्यानंतर त्या दगडाला एक चीर पडायची, तिथं एक गार पडत असायचं. म्हणजे इथं सांगायचा माझा उद्देश असा की हळूहळू कोणतीही गोष्ट केली, एवढा कठीण दगड आहे आणि सोल काही कठीण नाही, परंतु सोल त्या दगडाला वन पाडू शकते, खड्डा पाडू शकते. अशा प्रकारचं जर हळूहळू जर करत गेलात तर ते कार्य साध्य होतं. आता आणखीन बऱ्याच जणांचा अनुभव आहे बघा. आता आपण जर कुठे गुफेत गेलात, तिथं वरून पाणी गळत असतं, थेंब 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 पाणी गळत असतं. डोंगराच्या गुफेत गेला तर पाणी गळत असतं. समजा एका ठिकाणी पाणी खाली गळत असेल, टप 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 करीत, तर ते खालच्या दगडावरती तिथं एक गार पडते. काही दिवसानंतर, महिन्यानंतर, वर्षानंतर तिथं गार पडते. म्हणजे पाणीसुद्धा त्या दगडाला गार पाडू शकते. सांगायचा उद्देश हा की हळूहळू शने शने जर अभ्यास केला, किती कठीण काम असलं तरी ते पूर्ण होतं, साध्य होतं. वैराग्याचा अर्थ असा, आता हा झाला अभ्यास. वैराग्याचा अर्थ असा, वैराग्य म्हणजे काय, घर सोडून जाऊ नये, घरातच राहायचं, फक्त विषयापासून दूर राहायचं. हां, विषयापासून दूर राहण्यापेक्षा माझं तर मत आहे त्या विषयाची इच्छाच होऊ नये.
की मन एवढं तृप्त असावं की विषयाची इच्छाच होऊ नये. मी नेहमी उदाहरण एक देतो गुलाबजामुनचं. आपल्याला गुलाबजामुन खायची इच्छा आहे, परंतु मनाची अशी तयारी करायचं की गुलाबजामुन पुढे आहे, परंतु आपली इच्छाच होऊ नये. एक असतं की मन मारून गुलाबजामुन खायचं नाही, डायबिटीज झालं गुलाबजामुन खायचं नाही, मनाला मारायचं. पण दुसरा एक प्रकार आहे, मन एवढं तृप्त करायचं की गुलाबजामुन पुढे असेल तरीसुद्धा खायची इच्छा होऊ नये. मिळालं गुलाबजामुन ठीक आहे, नाही मिळालं ठीक आहे, म्हणजे मन तृप्त असावं, इच्छा होऊ नये. अशा प्रकारचं ह्याला कायम वैराग्य राहतं. आता मन मारून जे वैराग्य केलं जातं ते वैराग्य जास्त टिकत नाही आहे. अशा प्रकारची इच्छा नसताना जे वैराग्य प्राप्त होतं ते कायम टिकतं. याचं कसं होतं, हळूहळू होतं. सत्संग, मी नेहमी सांगत असतो, सत्संग फार महत्त्वाचा आहे, नामस्मरण फार महत्त्वाचं, प्राणायाम आहे, भगवंताच्या कथेचा श्रवण करायचा, सत्संग फार महत्त्वाचा आहे. आता ह्या मनाला आणखीन कशा प्रकारे आपण वळण लावायचं, कशा प्रकारे आपण चांगल्या गोष्टीकडे लावायचं, कारण ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मन जर स्थिर झालं तरच आपलं पुढचं कार्य होतं, सिद्धी प्राप्त होते. तर हे सत्र इथेच थांबवतो. मनावरती आपण पुढच्या सत्रामध्ये चर्चा करू. मनावरती फार महत्त्वाची गोष्ट आहे. मन स्थिर झालं की हे योग साध्य होतो. हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.